माननीय बाल कल्याण समिती याचा कुठल्या प्रकारचा रोल आहे, काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्यापैकी मला तर नाही वाटत की बाल कल्याण समिती कशासाठी गठीत केली आहे आणि ती का गठीत केली आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून असं माहिती आहे का तुम्हाला बाल कल्याण समिती कशासाठी गठीत केली? आता जे सन्माननीय उषाताई साळुंखे मॅडम होते त्यांनी तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलंय. कळालं का तुम्हाला त्याच्यातलं काय? तुम्ही कशासाठी अंगणवाडी का सेविका, अंगणवाडी सेविका बरोबर. तुम्ही एक लहान सगळ्यात महत्वाचा ह्या क्षेत्रामध्ये जर तुमचं योगदान हे सगळ्यात मोठं योगदान आहे. कारण तळागाळामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये सर्वात प्रथम बालकांची जर काळजी कोणी घेत असेल तर त्या अंगणवाडी सेविका असतात असं मला वाटतं. आता तुम्ही कितपत सेवा करतात मला माहित नाही, पण माझ्या अंदाजे तरी वाटतं की आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला सुकडी भेटायची. आता सुकडी मिळते का? हे बाहेर देशाच्या अंतर्गत ज्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होते त्यांना मी बाहेर देशात लिगली प्रोसेस मध्ये आणून त्यांना मी बाहेर देशामध्ये दत्तकाच दिले. अनुक्रमे अमेरिकेमध्ये 2 बाळ माझे आहेत, माल्टा कंट्रीमध्ये आहे, इटली कंट्रीमध्ये आहे, जी रोम राजधानी आहे त्या ठिकाणी आजही जे 2-2 वर्षाचे होते ते आज 8 वर्षाचे 10 वर्षाचे झालेले आहेत. बरोबर. तुम्हाला मी येण्याच्या अगोदर हे हँडबिल तुमच्या खुर्चीवरती असतील आहे का फेकले? बऱ्यापैकी दिलेत आहे का? कोणाकडे वरती करा, दाखवा, असे दाखवा. दिलेत ना? 50 हँडबिल कुणी नेले का काय घरी आहे ना? एक काम करा, जे असतील तुमच्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. बरोबर. तर मला एक सांगा. ठीक आहे. तीच माहिती मी सांगणार आहे, त्याच्यामुळे आवश्यकता नाही आहे ती. मी फक्त याच्यासाठी सांगितलं की मी आल्यानंतर ते वाटले होते, कदाचित नसतील तुमच्याजवळ. दत्तक संस्था तुम्ही आजपर्यंत आपल्या धुळे, जळगाव, नंदुरबार मध्ये कुठल्या दत्तक संस्थेमध्ये तुम्ही कधी गेला आहात का? दत्तक संस्था कशा प्रकारे काम करते याबद्दल तुम्हाला जाणीव आहे का? माहिती आहे का? माहिती आहे का? कोणाला माहिती असेल तर वर वोट करा. मी 25 वर्षापासून या संस्थेमध्ये का बोला माहिती आहे. प्रत्यक्षात भेट दिली का ताई तुम्ही? नाही. मी या धुळ्यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार मिळून आपल्या धुळे, जळगाव, नंदुरबार मध्ये एकही दत्तक संस्था नाही, फक्त धुळ्यामध्येच ती आहे. तर जळगाव आणि नंदुरबारचे सगळे मुलं जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे मुलं असतात, 0 ते 6 म्हणजे 1 दिवसाचे 1 तासाचे जे लोक रोडवरती कचराकुंडीमध्ये नालीमध्ये फेकून देतात ते मुलं माननीय बाल कल्याण समितीच्या अंतर्गत माझ्याकडे दाखल होतात त्यांच्या आदेशानुसार. म्हणजे त्या बाल कल्याण समितीचा कुठला रोल आहे हा लक्षात आला तुम्हाला? बरोबर. तर असे जे 0 ते 6 वर्षात वयोगटातील जे मुलं असतात त्यांना मी 2-3 महिने मी मेडिकल असो, त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल करतो. मेडिकल करत असताना त्यांचे डोळे, कान, नाक, घसा, थायरॉइड, HIV, LFT, RFT, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे हार्टचे टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट करून त्या मुलाला नॉर्मल कॅटेगरीमध्ये जर ते बाळ असेल तर नॉर्मल कॅटेगरीमध्ये आम्ही त्याची विभागणी करतो. जर ते स्पेशल नीडमध्ये असेल, स्पेशल नीड म्हणजे ते एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्या लेकरांचं वेगळी कॅटेगरीमध्ये त्यांचं विभागणी करून आम्ही त्यांना दत्तकाच देतो. असे 5 मुलं जे आहेत ते मी बाहेर देशामध्ये दिले. 165 मुलं आतापर्यंत आम्ही आमच्या संस्थेतर्फे कायदेशीररित्या दत्तक दिलेले आहेत. तुम्हाला इथं तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल मला आनंद होतोय, परंतु मला तुमच्याकडून अजून एक प्रतिज्ञा अशी हवी आहे की तुमच्या गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये ज्या नाबालिग मुले असतात, ज्या 18 वर्षाच्या आतमधल्या ज्या मुली असतात ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतील की त्या प्रेग्नेंट असतात. कधी कधी त्यांचे काही प्रापंचिक प्रॉब्लेम असतात, घरगुती असतात, त्यांचे काही त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. पण ज्या वेळेस अशा वेळेस ते जे व्यक्ती आहे, जी स्त्री आहे, जी मुलगी आहे, ती
लहान असताना 14 वर्षाची 15 वर्षाची मुलींचे तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी असं खरोखर असतं. बघितलंय का? असं आढळून आलंय का तुमच्या गावामध्ये? अजूनपर्यंत आढळून नाही आलं का? अजूनपर्यंत नाही. आमच्याकडे तो भरपूर रोजचे केसेस येतात, तुमच्याच माध्यमातून तुमच्याच गावातून येतात. तुम्हाला माहित नाही, मला विशेष वाटतं. शहरी भागामध्ये येत नाही, खेड्या भागातून येतात. तुम्ही सगळे शहरी भागातून आला. तर त्यावेळेस अशा ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा कोणी जर आढळलं, माननीय बालकल्याण समितीच्या समोर त्यांना हजर करा. त्याच्यानंतर ती जी प्रेग्नेंट मुलगी असेल, नाबालिग मुलगी असेल, ती मुलीला आम्ही आमच्या संस्थेमध्ये ठेवून तिची डिलिव्हरी होईपर्यंत तिची काळजी आम्ही घेऊ शकतो, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून. तर अशा वेळेसही तुमच्या समोर जर कोणी असं काही आढळून आलं, कृपया करून मान्य बालकल्याण समितीच्या समोर हजर करा. त्याच्यानंतर त्या पुढच्या प्रोसेस करून त्या आमच्या ताब्यामध्ये देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जे दत्तक संस्था कार्य करते, आपण झाशी कोणाकोणाला झाशीची महाराणी झाशीबाई माहिती आहे? नाही, त्याच्यात मला वाटतं माहिती नाही. भाषेच्या शाळा शिकलेलं नाही का तुम्ही? शिकलेत का? झाशीची राणी माहिती आहे का? त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये दत्तक घेण्यास विरोध होता, बरोबर ना? आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? तुम्ही जर या गोष्टींची उत्तरं द्या तर तुम्ही त्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करतात त्या ठिकाणी त्या मुलांचा 100% तुम्ही पुनर्वसन करू शकतात, असं मी समजेल. जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जर माहिती नसतील तर मला नाही वाटत की तुम्ही त्या मुलांचं काय संगोपन करत असतील. तुम्हाला एक व्यासपीठ, तुम्हाला एक इथं याच्यासाठी बोलवलंय की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना यायला पाहिजे. आणि कल्पना अशी पाहिजे, मी तुमच्यावरती काही कुठल्या प्रकारचं असं दडपण आणत नाहीये, पण तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे की दत्तक संस्था ही कशा पद्धती, कारण तुमचं आमच्यासाठी फार मोठं योगदान आहे. तुमची आम्हाला गरज पडते. काय गरज पडते? तर अशा ठिकाणी जे बाळ येतात 2-2 दिवसाचे 3 दिवसाचे, काही लोक घाबरून जातात. मला आता मी टाकलेलं बाळ आहे, मग हे बाळ कुणीतरी सांगून देईल, मग माझ्यावर पोलीस केस होईल, असं काही नसतं. त्यावेळेस तुमची आम्हाला गरज पडते. आणि कधी कधी ह्या लोकांचे ज्यावेळेस बालकल्याण समितीच्या अंतर्गत आमच्याकडे बाळ येतं त्यावेळेस त्यांचं आधार कार्ड नसतं, त्यांचा रहिवासी दाखला नसतो, त्यांच्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये पुरावे नसतात. अशा वेळेस आम्हाला फार फिरफिर होते, आम्हाला फार त्रास होतो. त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या जर तुमच्या समोर आल्या तर कृपया करून त्यांना मदत करा. त्यांनी काही समाजामध्ये राहून एक चूक ही, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा असतो. चूक ही घडत असते, आपल्या हातून चुका घडत असतात. काही चुका या क्षमा करण्याच्या लायक नसतात, अक्षम्य असतात, परंतु काही चुका या आपल्याला क्षमा करावं लागतात. माझ्याकडे 2-2, 3-3 दिवसाचे बाळ येतात, 2 तासाचे बाळ येतात, त्यांचं संगोपन करावं लागतं. तुमच्यासारख्या गृहिणी, तुमच्यासारख्या बहिणी माझ्याकडे नाईटला 4 लेडीज असतात, 4 लेडीज डेला असतात, डॉक्टर असतात, नर्स असतात. हे आमचे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप सर म्हणून आहेत, मी स्वतः आहे. अशा पद्धतीने आम्ही कार्य करत असतो. तर थोडक्यामध्ये तुम्हाला मी दत्तक प्रक्रियेची माहिती सांगतो. एक आरती नावाचं बाळ आहे, एक मनोहर नावाचं बाळ आहे आणि एक आनंदी नावाचं बाळ आहे. हे आनंदी आणि हे जे बाळ आहे हे ऍक्च्युली बेडवरती झोपून आहे. त्यांचं वय आहे 2 ते 4 वर्षाच्या आत. तर यांचं आजार आहे, बरोबर, ॲबनॉर्मल, काही म्हणजे बेडवरून उठू शकत नाही. ते बेडवरती त्यांची सेवा आम्ही करतो. तर 2 ते 4 वर्षाच्या आतमधलं हे बाळ आहे. काही बाळ जे आता माझ्याकडे नंदुरबार तुमचं धरणगाव आहे, धरणगावच्या रेल्वेमध्ये टॉयलेटमध्ये रुमालात गोंधळून बाळ फक्त 15 दिवसाचं होतं, बरोबर. छान मुलगा आहे, दिसायला सुंदर आहे, माझ्याकडे आहे तो, आता पण आहे, बरोबर. तो पण आता दत्तकात जाईल. ज्यांना मुलबाळ होत नाही त्या लोकांनी ऑलरेडी नाव रजिस्ट्रेशन केलंय आणि ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी नाव रजिस्ट्रेशन केलंय. त्यांना हा जो पूर्ण संख्या एवढी हे आहे याला 3.5 वर्षाचा वेळ लागतो. कारण आपल्या देशामध्ये एवढे म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही सध्या फार कमीच पडले.
लोकांना मुलबाळच होत नाही, मग ते बऱ्याच प्रोसेसमध्ये IVF वगैरे या गोष्टी करतात. त्याच्यामुळे बरंचसं वेटिंग असल्यामुळे 3.5 वर्ष ह्या बाळ मिळण्यासाठी या प्रोसेसला लागतात, बरोबर. त्याच्यामध्ये आणि ही कायदेशीर प्रोसेस आहे, कायदेशीर लिगली प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्या यूट्यूबला वरती जर सर्च केलं धुळे ऑर्फेनेज म्हणून, तर तुम्हाला आमच्या संस्थेच्या जे चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या माहिती तुम्हाला मिळते. धुळे ऑर्फेनेज ORPHANEG धुळे ऑर्फेनेज म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, हे जे हँडबिल आहे याच्यावरती ते आपण दिलेले आहे, बरोबर. दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला याबद्दल दत्तक प्रक्रियेबद्दल अजून काय अडचणी असेल तर ते सेशन पुढे होणारच आहे प्रश्न उत्तराचं, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. परंतु अजून तुम्हाला